पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत. जनतेचं काम करण्यासाठीच उभा आहे. गाजगाव येथील सभेत एकनाथ जाधव यांचं प्रतिपादन. गंगापूर वैजापूर मतदारसंघांमध्ये प्रचाराचा धुराळा उडत असतानाच भाजपाला रामराम ठोकून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले एकनाथ जाधव यांनी वैजापूर तालुका आणि गंगापूर तालुक्यातील 53 गावांमध्ये प्रचाराचा शुभारंभ करून गंगापूर, सिरसगाव, कोळघर, मलुंजा, वाडगाव, शहापूर, पळसगाव, गाजगाव अशा अनेक गावागावात जाऊन जनतेच्या समस्या जाणून घेतात. ज्या ज्या ठिकाणी ते जातात त्या त्या ठिकाणी जनता स्वयंस्फूर्तीने त्यांच्या रॅलीमध्ये हजर होऊन आतापर्यंत झालेल्या कामासंदर्भात आणि रस्ते, पाणी, वीज या संदर्भात समस्या मांडतात. कारण आतापर्यंत प्रस्थापितांनी फक्त कागदावरती योजना आणल्या, परंतु प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी केलीच नाहीये. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. कारण खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच कळत नाहीये. काल सायंकाळी गाजगाव या ठिकाणी त्यांची प्रचार सभा झाली. त्यांच्या प्रचार सभेला प्रचंड गर्दी झाली होती. अनेक नागरिकांनी त्या ठिकाणी समस्या मांडल्या. त्या ठिकाणी नारळी नदी आहे आणि या नारळी नदीचं पाणी पावसाळ्यात वाहून जात आहे, परंतु अवेळी ते पाणी त्या ठिकाणी तुंबत राहून आरोग्याला धोका निर्माण होतोय. त्यामुळे ही महत्वाची समस्या गावकऱ्यांनी मांडली. त्यांनी निवडून येता सर्वप्रथम नारळी नदीचं पाणी पळसगाव येथील धरणामध्ये सोडण्याची प्रक्रिया करेल, तसेच नांदूर मधमेश्वरचं पाणी कालव्याच्या माध्यमातून या गावाला आणण्यासाठी प्रयत्न करेल. वीज बिल भरून सुद्धा पूर्ण वेळ लाईट नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. या संदर्भात ही मोठे जनआंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. ते पुढे म्हणाले की मी फक्त कोणासाठी नाही, कुणाला श्व देण्यासाठी नाही, मी फक्त जनतेच्या हितासाठी, नवतरुणांच्या व्यवसाय, नोकरी, शिक्षण, आरोग्य, रस्ते अशा समस्या संपवण्यासाठीच उभा आहे. यावेळेस मला आपण निवडून द्या. मी आपल्या कुठल्याही समस्या मागे ठेवणार नाही, असं एकनाथ जाधव यांनी प्रचार सभेच्या सांगते प्रसंगी केला. सभेला मोठा जमून जनसमुदाय जमा झाला होता. आप्पासाहेब वंजारे, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. आज गंगापूर आणि वैजापूर मतदारसंघात या ठिकाणी निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि अनेक लोक मातबर या ठिकाणी आपले नशीब या ठिकाणी आजमावत आहेत. आणि यामध्ये पूर्वसमिती असलेले सन्माननीय एकनाथजी जाधव साहेब हे आपले मत या नशीब या ठिकाणी आजमावत आहेत. कारण त्यांनी अनेक कामे केली, परंतु प्रत्येक त्यांच्यावर अन्याय होत गेला आणि त्या अन्यायाला वाचा फुटावी म्हणून त्यासाठी हे पंचकृषी असलेल्या गंगापूर तालुक्यातले 53 गावं आणि वैजापूर तालुक्यातले गाव पिंजून त्यांनी परिसर काढलेला आहे. अनेक गावामध्ये त्यांना उत्कृष्ट परिसर त्या ठिकाणी मिळालेला आहे. परंतु आपण या ठिकाणी जाधव साहेबांना हेच विचारूया की नेमकंच आपण प्रत्येक लोक आश्वासन देतात, परंतु त्याचं काम होत नाही. परंतु आज या ठिकाणी आपण भविष्यामध्ये आमदार झाल्यानंतर किंवा आपला अजेंडा काय असणार आहे? आपल्या या परिसरातले अनेक प्रश्न आमच्या मित्रांनी सांगितले. प्राधान्याने महत्वाचा प्रश्न रस्त्याचा आहे. दुसरा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आपली नारळी नदी. हे पाणी जर आपल्या पळसगाव धरणामध्ये वळवलं तर निश्चितपणे आजूबाजूच्या हजारो एकर शेतकऱ्याला उपयोग होणार आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, ज्याला माझं पहिलं प्राधान्य असणार आहे. रस्त्याला दुसरं प्राधान्य असणार आहे. नांदूर मधमेश्वरच्या कॅनॉलमधून या भागामध्ये पाणी आणण्यासाठी काय करता येईल त्यासाठी सर्वे करून निश्चितपणे त्याला मी प्राधान्य देणार आहे. असे विकासाचे कामं करण्यासाठी खरं तर मी उभा आहे. मी ना माझं नशीब आजमावण्यासाठी उभा आहे, ना माझं झालेल्या अन्यायासाठी उभा आहे. माझ्यावर अन्याय पण झालेला नाही, माझा नशिबाचाही विषय नाही. मला फक्त या गोरगरीब जनतेला न्याय द्यायचा आहे, म्हणून मी या निवडणुकीमध्ये उतरलो. धन्यवाद. मी आप्पासाहेब वंजारे, वन भारत न्यूजसाठी गाजगाव, गंगापूर.